पुढचं गाणं घेऊन आपल्या समोर येत आहेत जितेंद्र तुपे आणि सावनी रवींद्र. काल रात्रीला सपान पडलं, सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले. काल रात्रीला सपान पडलं, सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले. अनुकोलावरती पुन्हा बघून आई म्हणाले काय घडले. आता सांगू कशी, बोलू कशी, नाव कुणाचं घेऊ कशी मी. तू माझी मंजुळा, गोड तुझा गळा, दुरून ग पाहू नको. रंगानं तू गोरी ग दिसतेस पोरी, जवळ ये लाजू नको. अग ये जवळ ये लाजू नको. अग ये जवळ ये लाजू नको. काल रात्रीला सपान पडलं, सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले. अनुकोलावरती खुणा बघून होय म्हणाले काय घडले. आता सांगू कशी, बोलू कशी, नाव कुणाचं घेऊ कशी मी. धरला माझा हात तुम्ही, मी ओरडले पुरी करा बाई सपनामध्ये. पीठ किती पण तुम्ही म्हणाला, डाव आजचा करू पुरा बाई सपनामध्ये. पाठ शिवणीचा खेळ खेळता पाय घसरून मी पडले. आणि कालावरती खुणा बघून होय म्हणाले काय घडले. आता सांगू कशी, बोलू कशी, नाव कुणाचं घेऊ कशी मी. तू भिरभिरत पाखरू ग बघतोय धरू तरी मला गावना. झालं तुझ्यावर खुशी, तू माझी मिशी, तू रे जर. चल गवतात जाऊन गंमत करू. तू भिरभिरता पाखरू धरू तरी मला गावना. झालो तुझ्यावर खुशी, तू माझी मिशी, तुझ्या बिन रावना. चल गवतात शिरून गंमत करू, उगाच येळ आता काढू नको. रंगानं तू गोरी ग दिसतेस पोरी, जवळ ये लाजू नको. ये जवळ ये लाजू नको. अग ये जवळ ये लाजू नको. काय झालं? ब्लँक झालो. पण काय टेन्शन आलं होतं म्हणून? नाही, बोल तू बोल. शब्द तसे बसत नव्हते व्यवस्थित. म्हणजे माझं बॅक ऑफ द माइंड सुरू होतं की आता चुकेल चुकेल, आणि चुकलं. आपलं जेव्हा आपल्याला कळतं ना, जेव्हा ऑनस्टेज आपल्या चुका व्हायला लागतात, तेव्हा आपल्यासाठी हा अलार्म असतो. आपण स्वतःला सावरण्याची गरज असते, आपण स्वतःला सांभाळण्याची गरज असते. आमच्याच एका शोमध्ये तर जेव्हा पहिलं गाणं मला गायचं होतं, त्यावेळेला पहिला क्रॅक आला माझ्या आयुष्यातला गातानाचा पहिला क्रॅक. आणि जो काही मी शॅटर झालो तिकडे, माझ्या कधी स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं की असं काहीतरी माझ्याशी होईल. काय झालं मला कळेच ना. माझं स्वतःवरचं माझा राग, माझ्या स्वतःची माझी झालेली प्रतारणा, माझ्या गळ्याने मला न दिलेली साथ. पण मी गाणं नाही थांबवलं. माझे क्रॅक येत होते, पण माझी बुद्धी नव्हती बंद होत. मी तिकडे सुद्धा मला ज्या घ्यायच्या त्या माझ्या हरकती चालूच होत्या. वाईट आल्या, हरकत नाही, पण मी गातोय. त्याच कार्यक्रमामध्ये चालू असताना मी किती स्वतःला फोर्स करतोय हे मला लक्षात आल्यानंतर मी स्वतःला आवरण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि मग मी त्याही परिस्थितीमध्ये मी हे नाही सांगते की मी किती झेंडा लावला. प्रश्न हा आहे की आपण घाबरतो, आपलं धीर जातो, आपण स्वतःचा राग करतो, तरी सुद्धा गाणं थांबवायचं नाही. जिथे चुकलं तिथंच, जिथे हरवतं तिथेच शोधायला जावं. तिथूनच परत चालू कर ना. जिकडनं विसरलास थांबू नकोस. खटकलं मला ते. विसरणं स्वाभाविक आहे, चुकीचं आहेच, पण ठीक आहे, स्वाभाविक आहे. पण म्हणून बॅकफुटला नका जाऊ. दॅट्स वॉट मला खटकलंय ती गोष्ट. गाणं चांगलं रंगत होतं, रंगलं, छान झालं. तू सावनी कल्ला केलास म्हणजे गाण्यात. दुसरा तुझा म्हणजे साईनच्या नंतर, म्युझिक झाल्यानंतर जी परत साईन येते ती मला फार नाही पटली. पण पहिल्या साईनला तू कमाल आलीस, मस्त धारदार होतीस, छान वाटलं. आणि जितेंद्रचं पण मला अप्रोच चांगला गाण्यात घुसत होता. पण नंतर तुझे तू एक ते ह्या लाईन गाण्यामध्ये मुलाच्या लाईन कमी, आणि त्याच्यात एवढी सुंदर लाईन दादा कोणकेंची तू विसरलास. झालो तुझ्यावर खुशी, तू माझी मिशी, असं कधी कोणी म्हणेल का? प्राऊड आहे बॉस.
लागोपाठ 9 चित्रपटांचा रौप्य महोत्सव झालाय ही दादांच्या. अजिबात साधी गोष्ट नाहीये. याला एक पहिल्या चित्रपटाला तुम्ही चला क्रिटिक्स आहात, आपण नशीब चांगलं आहे रे, चालून गेलं. दुसऱ्या चित्रपटाला जाऊ दे रे, ग्रह चांगले आहेत. तिसऱ्या चित्रपटाला पण असं नसतं ना. एकदा जोरदार टाळ्या आपण क्या त्यांच्या बात. 9 चित्रपटांसाठी दिल्या पाहिजेत प्लीज. दोघांनाही शुभेच्छा. गाणं रंगलं, मजा आली. ऑल द बेस्ट. तुझं मी कौतुक करतो सावनी, पण ज्या पद्धतीने तू इथे समोर जज बसले, चालू आहे, स्पर्धा आहे, तू तुझं गाणं गायलीस नंतर तरी सुद्धा त्याला ज्या पद्धतीने तू चेअरअप केलंस ना, हॅट्स ऑफ. आणि ज्यांच्या नावाने आपण हा आता थीम केली आहे त्या माणसावर तर काय काय प्रसंग आलेत, काय काय गोष्टी आल्यात. शब्द विसरला हरकत नाही, गाणं थांबू नको. ऑल द बेस्ट. तुम्हाला दोघांनाही पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.